राजूभैया नवघरे सेवा प्रतिष्ठानच्या वतीने वसमत या ठिकाणी दिनांक 5 जानेवारी 2025 रोजी भव्य मॅरेथॉन स्पर्धा संपन्न झाली। उद्योग आणि सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री इंद्रनील नाईक आणि आमदार राजूभैया नवघरे यांच्या हस्ते रविवार दिनांक 5 जानेवारी रोजी या स्पर्धेचे उद्घाटन संपन्न झाले। यावेळी स्पर्धकांची मयूर मंगल कार्यालय या ठिकाणी राहण्याची आणि भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती। किमान 2000 स्पर्धकांच्या वर स्पर्धक या मॅरेथॉन स्पर्धेत धावले असे आमदार राजूभैया नवघरे सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष बालू मामा ढोरे यांनी बोलताना सांगितले आहे। यावेळी अनेक जिल्ह्यातून स्पर्धक आल्याचे दिसून आले आणि आलेल्या स्पर्धकांनी आमदार राजूभैया नवघरे यांनी आयोजित केलेल्या मॅरेथॉन स्पर्धेत आल्यानंतर समाधान व्यक्त केले आणि नंतर पुन्हा जेव्हा स्पर्धा होतील त्या स्पर्धेस आम्ही नक्कीच उपस्थित राहू असेही स्पर्धकांनी सांगितले आहे। आणि आज आपल्या या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी उपस्थित असलेले या महाराष्ट्र राज्याचे मंत्री सन्माननीय माननीय नामदार इंद्रनील नाईक साहेब, कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे तालुक्याचे ज्येष्ठ नेते सोपनरावजी नादरे साहेब, बीडी बांगर साहेब, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याकचे जिल्हाध्यक्ष कादरी साहेब, महिला जिल्हाध्यक्ष कांचनताई शिंदे, आमच्या भाजपाच्या जिल्हाध्यक्ष तांबाळेताई, डीवायएसपी केंद्र साहेब, सभापती कानाजीराव बेंडे साहेब, एसडीएम माने साहेब, तहसीलदार मॅडम दळवी मॅडम, सीओ सुनकेवारजी, पीआय साहेब, आपल्या माजी नगराध्यक्ष तथा शिवसेना नागरी बँकेचे अध्यक्ष बोदेवर साहेब, एपीआय बोराडेजी, जवळा बाजार मार्केट कमिटी सभापती शिवाजीप्पा भालेराव, रामकिशनरावजी झुंडुंडे मंडळी, डॉक्टर मंडळी, पत्रकार मंडळी, सन्माननीय व्यासपीठ समोर जमलेली सगळी स्पर्धक असतील, सेवा प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते असतील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सगळे कार्यकर्ते असतील, दरवर्षीप्रमाणे आपण याही वर्षी वसुमती मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे आणि त्याच माध्यमातून आपल्या सर्वांना तिथं निरोगी आरोग्य लाभलं पाहिजे आणि या वसमत मतदारसंघातील तरुणांनी कुठेही व्यसनाच्या आहारी न लागता त्यांनी सुद्धा व्यायामाचं महत्त्व त्यांना कळालं पाहिजे। आपलं शरीर कसून वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून तुम्हाला आम्हाला सगळ्याला या जगाच्या स्पर्धेमध्ये जायचंय, त्यामुळे माझं वसमत हे कोणत्याही व्यसनाच्या आहारी नसलं पाहिजे। तरुण मंडळीला जे 17 वर्षाच्या खालील मुलं आहेत, 18च्या वर्षे मुलं आहेत आणि महिलांसाठी या सगळ्या स्पर्धा ठेवलेल्या आहेत। यानंतर आपली 11 तारखेला नवोदयची प्री एक्झाम आहे। मंत्री महोदय, आम्ही या मतदारसंघामध्ये जेवढे काही नवीन वेगवेगळे उपक्रम असतात, सामाजिक उपक्रम, ते सातत्याने राबवायचं काम करत असतो। दरवर्षी सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून 100 मुला-मुलींची लग्न असतात। दरवर्षी जवळपास 4-4.5 महिने या मतदारसंघामध्ये डोळ्याचे ऑपरेशन्स असतील, महिलांच्या गर्भपिशवीचे ऑपरेशन्स असतील आणि आरोग्याच्या बाबतीमध्ये असेल, खेळाच्या बाबतीमध्ये असेल, ह्या सगळ्या ज्या काही ॲक्टिव्हिटीज असतात त्या सातत्याने चालूच असतात। पण निश्चित आज आपल्या सगळ्यांना मी इथं बोलवलं। दरवर्षी आपण हा कार्यक्रम साजरा करतो। यावर्षी मंत्री महोदय नवीन मंत्री झाले आणि लगेच पहिलाच कार्यक्रम त्यांनी आपल्या मतदारसंघामध्ये दिलेला आहे, त्यामुळे मी आपले निश्चित आभार मानतो। आणि काका, आमचा बेंच एकच असायचा ज्यावेळेस मंत्री नव्हते त्यावेळेस, मागच्या 5 वर्षाच्या टर्ममध्ये, आणि आम्हाला तिथं शिंदेसाहेब जेव्हा आम्हाला सभागृहामध्ये आपले प्रश्न मांडायचे, मतदारसंघातला वेळ यायचा, त्यावेळेस यांची आमची स्पर्धा लागायची। मी यांना स्पर्धेतून बाद करून टाकलं। यांना मंत्री केल्यामुळे आता कुठेही बोलता येत नाही, त्यांच्यामुळे त्यांच्याही नावचं मलाच बोलता येते सभागृहामध्ये। जेव्हा मतदारसंघातील तरुणांचे प्रश्न असतील, महिलांचे प्रश्न असतील, विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, तुमच्या आमच्या 18 पगड जातीच्या बहुजन समाजाचे प्रश्न असतील, या प्रश्नाला न्याय देण्यासाठी सातत्याने सभागृहामध्ये बोलावं लागत होतं। त्यामुळे आमच्या दोघांचाही टाईम आता मला एकट्यालाच भेटायला आहे आणि त्यामुळं आमचे मित्र इंद्रनील नाईक साहेब, ज्यांचे आजोबा या महाराष्ट्राचे किमान 18 वर्ष मुख्यमंत्री होते, काका 10 वर्ष मुख्यमंत्री होते, वडील सुद्धा महाराष्ट्र राज्याचे सातत्यानं 20 वर्ष मंत्री होते आणि ते आमचे इंद्रनील नाईक साहेब सुद्धा आता मंत्री झाले। त्यामुळे आमचे मित्र मंत्री झाल्यामुळं या मतदारसंघामध्ये त्यांच्याकडे आदिवासी खाते, सार्वजनिक बांधकाम खाते, पर्यटन आहे आणि उद्योग आहे, हे सगळे खाते येऊन उद्या त्यांना अजून एक ॲडिशनल खातं भेटणार आहे। निश्चित त्यांनी आपला कार्यक्रम पहिला
पुसदला दिला आणि नंतर वसमतला दिलाय, त्यामुळे निधीच्या बाबतीत पण ते त्याच पद्धतीने काम करतील ही अपेक्षा मी त्यांच्याकडून बाळगतो. प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली.